नमस्कार. आज मी तुम्हाला उपवासाची भाजी दाखवणार आहे. तर ही जी भाजी आहे ती पेरूची भाजी आहे. तर त्यासाठी लागणारे साहित्य आहे पेरू. मी पेरू हा कट करून घेतलेला आहे. मिरच्या, त्याप्रमाणे पाणी, मीठ, तेल आणि जिरे. जर तुम्हाला डब्यासाठी वगैरे करायची असेल तर तुम्ही त्यामध्ये लाल तिखट टाकू शकतात, लसूण टाकू शकतात. पण मी ही उपवासासाठी करणार आहे, त्यासाठी तेल आणि जिरे घेणार आहे. तर कुणी त्यामध्ये तुम्ही उपवासासाठी करत असाल, कोणाला जर तेल चालत नसेल तर तूप टाकू शकतात, आणि डब्यासाठी करत असाल तर मोहरी टाकू शकतात. तर आता आपण जी पेरू आहे ती मी कट करून घेतलेला आहे, आणि आता आपण फोडणी टाकून घेऊयात. तर आता मी तेल तापायला ठेवलेलं आहे. तुम्ही डब्यासाठी करायचं असेल तर लसूण पण टाकू शकतात. मी आता उपवासासाठी करत आहे त्यामुळे जिरे टाकत आहे. जिरे तुम्ही मिरच्या ऐवजी ठेचा पण टाकू शकतात, तुमच्या ते आवडीनुसार राहील. आता टाकूयात आपण मिरच्याचे तुकडे. हे चांगले परतून घेऊयात. पेरूचे तुकडे, हे पण चांगलं परतून घेऊयात. चांगलं परतून घेतलेलं आहे पेरू सुद्धा. आपण त्यामध्ये मीठ टाकून घेऊयात. मीठ कोणाला उपवासाला जर सेंधव नमक चालत असेल तर सेंधव नमक टाकायचं. मी हे साधं मीठ टाकत आहे. आता त्यामध्ये टाकून घेऊयात पाणी. पेरू जर कच्चा असेल किंवा वाफेणारा नसेल तर, किंवा थोडंसं दाडा असेल तर तुम्ही त्यामध्ये आवडीनुसार साखर पण टाकू शकतात. पण हा पेरू थोडासा गोड असल्यामुळे मी साखर टाकणार नाहीये. आणि आता हे झाकून ठेवूयात. आणि चांगल्या प्रकारे शिजून आपण पेरूची भाजी तयार करून घेऊयात. जर तुम्हाला यामध्ये शेंगण्याचं कूट आवडत असेल तर शेंगण्याचं कूट पण टाकू शकतात, पण मला कुटाची भाजी आवडत नसल्यामुळे मी ह्यामध्ये कूट टाकलेलं नाहीये. तर ही झालेली आहे पेरूची छान भाजी. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करा. धन्यवाद.